कोल्हापूरचा प्रसिद्ध गणेशोत्सव यंदाही जल्लोषात साजरा होणार आहे. मात्र उत्सवाचा रसभंग होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुकीत डॉल्बीचा दणदणाट, धोकादायक लाईट इफेक्ट, शार्पी, स्मोक आणि धोकादायक स्ट्रक्चर खपवून घेतले जाणार नाहीत. कायदा आणि प्रशासनाने घालून दिलेल्या अटीशर्तींचे पालन करूनच व्यवसाय करण्याचा इशारा शहराच्या पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील यांनी साऊंड, लाईट, जनरेटर, मांडव आणि स्ट्रक्चर व्यावसायिकांना दिला. शाहू स्मारक भवन येथे कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीने असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणुकीत मर्यादेबाहेर आवाज जाऊ नये, सर्वसामान्यांना त्रासदायक ठरणारे लाईट इफेक्ट वापरू नयेत, तसेच प्रेशर मीट टेक्निकचा वापर करू नये अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या. नियमांचे उल्लंघन केल्यास न्यायालयात खटले दाखल करून मोठा दंड आणि कारावासाच्या शिक्षेला सामोरं जावं लागू शकतं, असा इशारा पोलीस निरीक्षक श्रीराम कन्हेरकर आणि संतोष डोके यांनी दिला. दरम्यान प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करूनच व्यवसाय करू आणि सर्वसामान्यांना त्रास होणार नाही अशी भूमिका असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली. मात्र नियम तोडणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक श्रीकांत ठिकाणे, पोलीस निरीक्षक विकास जाधव, पोलीस अंमलदार एकनाथ कळंत्रे, विजय पाटील आणि साजिद गवंडी, रोहित चौगुले यांच्यासह लाईट, साऊंड, मांडव आणि स्ट्रक्चर असोसिएशनचे उदय चव्हाण, सागर गवळी, आशिष भोसले, शब्बीर पटेल, महेश निकम, अभि पोद्दार आणि सचिन कदम यांच्यासह सर्व असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. महान कार्य न्यूजसाठी सुनील काटकर, कोल्हापूर. आज आम्ही कोल्हापूर शहरातील लाईट, स्ट्रक्चर, साऊंड आणि मांडव असोसिएशन यांची व्यावसायिकांची आज बैठक बोलवली होती. या बैठकीसाठी शहरातील चारही पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आणि सर्व व्यावसायिक या संबंधाने हजर होते. यामध्ये डॉल्बीचा आणि साऊंड सिस्टीमचा वापर हा डेसिबलच्या मर्यादेमध्ये करावा आणि स्ट्रक्चर हे मर्यादित असावेत, वाहतुकीला आणि मिरवणुकीला अडथळा होणार नाही, ते अडकून राहणार नाहीत मिरवणुकीच्या मार्गावर, अशा पद्धतीनं त्यांनी मर्यादित स्ट्रक्चर्स हे ठेवावेत. अशा पद्धतीनं या सर्व व्यावसायिकांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत. व्यावसायिकांकडून पॉझिटिव्ह रिस्पॉन्स या ठिकाणी आम्हाला मिळताना दिसतोय. अशा पद्धतीनं साऊंड पोल्युशनचे मागच्या वर्षी आम्ही काही ज्या कारवाया केलेल्या होत्या त्या अनुषंगानं देखील आम्ही सूचना दिलेल्या आहेत. जे कोणी कायद्याचा भंग करतील, साऊंडची आणि स्ट्रक्चरची मर्यादेचा भंग करतील, त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई ही करण्यात येईल. तर या बैठकीमध्ये साऊंड ही आवाजाच्या मर्यादा ह्या 75 डेसिबल पर्यंत पाळण्यासंदर्भात आम्ही सूचना केलेली आहे. त्याचबरोबर मिरवणुकीमध्ये जे धूर सोडले जातात, जेणेकरून जे दृश्यमानता कमी होते त्या ठिकाणी आणि काही अनुचित प्रकार हे मिरवणुकीमध्ये घडू शकतात, तर त्यामुळं धूर सोडणारी यंत्रणा ही मिरवणुकीमध्ये वापरू नये अशी देखील आम्ही सूचना केलेली आहे. या सर्व व्यावसायिकांकडून या पोलीस प्रशासनाच्या सर्व सूचना पालन केल्या जातील असं आश्वासन आम्हाला त्यांनी दिलेलं आहे.